तुम्हाला माहिती आहे का, एका आठवड्यापूर्वी आम्ही कुठे गेलो होतो? मी सांगते. तर आम्ही गेलो होतो राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये. नावातच तुम्हाला अंदाज आला असेल की तिथे काय काय होतं. जुनं ते सोनं या म्हणीचा अर्थ त्यांना चांगलाच माहिती होता. येस, ओल्ड इज गोल्ड. म्हणूनच त्यांनी सुरुवात आपल्या घरापासूनच केली होती. आपल्या घरापासून सुरुवात केली म्हणजे नक्की काय केलं? राजा दिनकर केळकर दुसऱ्या शहरामध्ये जाऊन किंवा राज्यामध्ये जाऊन किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथल्या जुन्या वस्तू आणून आपल्या घरामध्ये ठेवायचे, ज्या की आत्ता आपल्याला पाहायला भेटत नाहीत. अशाच प्राचीन म्हणजेच विंटेज वस्तू पाहायला आम्ही सुद्धा तिथे गेलो होतो. तिथे गेल्यावर तिकीट आहे प्रत्येकी ₹120 आणि तुम्हाला जर व्हिडिओ शूटिंग करायची असेल तर ₹100 वेगळं तिकीट घ्यावं लागेल. सुरुवात दिनकर केळकर यांनी स्वतःच्या घरापासून केली, पण नंतर जसं-जसं लोकांना समजायला लागलं, की इथे ते जुन्या वस्तूंचा संग्रह करून ठेवत आहेत, तर लोकांनी सुद्धा त्यांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू त्यांनी इथे आणून द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे हा संग्रह वाढत गेला आणि अजूनही वाढतच चालला आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच की कोणत्या वस्तू आहेत, कोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत आणि काय काय आहे ते तुम्ही पाहालच. ज्या पण वस्तू तुम्ही पाहत आहात त्या सगळ्या हातांनी कोरून, रेखीव काम करून बनवलेल्या आहेत. काय कला होती पूर्वी लोकांमध्ये, ती त्यांनी या वस्तूंमधून दाखवलेली आहे. हे आहे लाकडाचं घरटं. किती सुंदर नकाशी काम करून बनवलेलं आहे. तसेच लाकडी ही घरं, छतं, कमानी, लाकडाचे प्राणी. हे 2 आहेत सिंह, जे की दरवाजाच्या आतून गेलं की दोन्ही साईडला उभे आहेत. जसं की आपलं स्वागतच करत आहेत. पुढे आहेत काही शरीराची स्वच्छता करणारी उपकरणे, म्हणजेच टाचा घासण्यासाठी, टाचा स्वच्छ करण्यासाठी बनवलेलं उपकरण म्हणजे वज्री. पुढे हे सुंदर असं कपाट, टेबल आणि हे आहे राशीचक्र. आणि ही मीनाक्षी देवी संपूर्णपणे लाकडावरती कोरीव काम करून बनवलेली आहे. या पाळण्यात कोणीतरी आधी झोपलं असेल. हे आहे रवी भांडे, म्हणजेच ताक उसळायचं भांडं. तर हा आहे टेबल, खुर्च्या आणि ही आहे कपडे बनवायची मशीन. पूर्वी याच मशीनवरती कापड बनवला जायचा. तो गणपती दगडावर कोरलेला आहे. हा आहे विष्णुगण आणि हे पंचमुखी हनुमान म्हणजेच मारुती. पौराणिक कथेनुसार राम रावणाच्या युद्धामध्ये अहिरावण आणि महिरावण याला मारण्यासाठी मारुतीने हा अवतार घेतला होता. या आहेत केस वाळवण्यासाठी बनवलेल्या फण्या. आता यापासून कशी काय केस वाळवली जायची ते मला माहिती नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. नंतर दुसऱ्या मजल्यावरती गेल्यानंतर हा आहे रावण आणि महिषासूर मर्दिनी. हे पूर्ण लोखंडामध्ये बनवलेलं होतं. इथून पुढे सुरू होतात भांडी विभाग. म्हणजे पूर्वी कोणत्या प्रकारची भांडी होती, कशी होती, त्यांचे डिझाईन्स कसे होते, हे सगळं इथे तुम्हाला पाहायला मिळेल. मोठमोठे हंडे, परत ही तुपाची झारी. एवढी मोठे हंडे कसे काय उचलत असतील त्यावेळी काय माहिती बायका. परत हे आहेत जातं, हे डब्बे आहेत. हे सुद्धा हंड्यासारखं दिसणारं जातच आहे. यावरती बायका दळण दळायच्या. वेगवेगळ्या प्रकारची जाती इथे होती. नंतर होती तेल ठेवण्यासाठीची बुदली. एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये तेल साठवून ठेवायचे. याला बुदली असे म्हणायचे पूर्वी लोक. एवढ्या छोट्या छोट्या भांड्यांवरती किती नकाशी केलेली आहे बघा. त्याच्यावरती जय श्रीराम असं सुद्धा लिहिलेलं आहे. त्या काळात एवढं बारीक कोरीव काम करण्यासाठी कोणती हत्यारं वापरली असतील ते त्यांनाच माहिती. अशा मातीच्या मूर्ती सुद्धा होत्या. ही देवीची मूर्ती आहे. नंतर ही पूजेची भांडी आहेत सगळी. कलश वगैरे, नक्षीदार कळशी, गंगाजमनी, गडवे. भांडी ठेवायला रॅक सुद्धा किती सुंदर नक्षीकाम करून बनवलेलं आहे त्यांनी. आणि हे एकच नाही आहे, 4-5 रॅक होते तिथे. ही आहे प्राचीन घोडागाडी. किती सुंदर एस्थेटिक लुक येतोय त्याला. त्यात बसावंसं वाटत होतं, पण बसू शकत नव्हते म्हणून फोटो काढला. ही आहेत पाणी साठवायची भांडी
असे बरेच पाळणे होते. सोफा सेट बघा, पूर्वीचे सोफा सेट, खुर्च्या, टेबल, किती एस्थेटिक आहे सगळं. किती बारीक नकाशीकाम केलेलं आहे. मातीची भांडी. मला वाटतं त्यावेळची लहान मुलं हे खेळत असतील. पण एवढं व्यवस्थित कसं काय ठेवलंय ते नाही माहिती. त्यावेळेस पण असं शोकेस म्हणून ठेवायचे ते लोकं. पुढे आहे पोथी चरित्र, म्हणजेच पोथी वाचायच्या त्या त्यांनी कशा ठेवल्यात पहा. हे पूर्वीचे आहेत सगळ्यात पहिले जे होते रामायण, रामायण चरित्र. पानं बघा त्याची कशी होती. संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे सगळं. ते ठेवायचं, पुस्तक ठेवायचं. काय म्हणतात मला माहिती नाही आहे. शालिहोत्र नावाचं पुस्तक आहे. अशी बरीच पुस्तकं आहेत. ताडपत्रीवर बघा चित्र काढलेलं आहे. कसं काढलं असेल त्यांनाच माहिती. हे बघा पांढरा जो दगड असतो त्याच्यावरती हे रेखीव काम केलेलं आहे. माणसांची चित्र बनवली म्हणजे मूर्त्या बनवल्यात त्याच्यावरती काम केलेलं आहे. कशी हत्यारं वापरली असतील, किती नाजूक नाजूक काय माहिती. रेखीव काम केलंय. नंतर आहेत पुढे ते अक्रोड आहेत. आता ते कधीचे अक्रोड आहेत ते माहिती नाही. खूप जुने असणार आहेत ते त्याच्या दिसण्यावरूनच समजतंय. हे छोटे छोटे पेटारे, हे राजा राणी आणि त्यांचा सेवक वर्ग. नंतर हे परफ्यूमच्या बॉटल्स आहेत बघा. ते हवा घालण्यासाठी जे वापरतात. हे मागचे पडदे आहेत सगळे, खिडक्या. पडदे सुद्धा त्यांनी कपड्यांचे बनवलेले, त्याच्यावरती नक्षीकाम केलेले होते. हे आहे पेशवेकालीन पेटारे. नंतर ही डोली, यातून नेत होते म्हणजे स्त्रियांना नेत होते. समजा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर यामध्ये स्त्रिया बसून जात होत्या. या आहेत वेगवेगळ्या नक्षीकाम केलेल्या तुळशी वृंदावन. पुढे आहेत वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं जी त्यावेळी वापरली जायची युद्धासाठी, युद्ध लढण्यासाठी, शत्रूच्या विरोधात लढण्यासाठी. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची ही शस्त्र होती आणि त्यांची नावं पण तशीच वेगवेगळी होती. ढाली होत्या बऱ्याच, वेगवेगळ्या ढाली. ही शस्त्र हातात घेऊन एकेकाळी कोणतरी युद्ध लढलं असणार आहे. ती शस्त्र आपण आता बघत आहोत. नंतर आहे फुलदाणी. त्यात अजूनही एक ही डोली आहे बघा. त्याला पडदा पण लावलेला आहे. त्याच्या आतमध्ये बसायचं आणि मग ते नेणार. इकडून एक सैनिक उचलणार, तिकडून एक सैनिक उचलणार आणि चालायला लागणार. अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तिथे होत्या. देवघरं होती. देवघरं तर इतकी सुंदर सुंदर, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. ती पण लाकडावरती कोरीव काम केलेली. सुंदर सुंदर देवघरं होती. हे भिंतीवरच बघा नकाशी काढलेली आहे, हातांनी केलेलं आहे, सजवलेलं आहे ते. यामध्ये धूप ठेवून सगळीकडे फिरवायचे. आणि हे आहे नागकन्या छत. यावरती विष्णू आहे, ब्रह्मा आहे आणि विष्णूचे पाय दाबताना लक्ष्मी आणि बाकी बाजूने आहेत नागकन्या. याला म्हणतात नागकन्या छत. आणि पुढे आहे हे झुंबर. ते पण लाकडानेच बनवलेलं. त्याच्यावरती पोपट सुद्धा बनवलेला होता लाकडाचा. ही आहे गाय. ती दगडामध्ये बनवलेली आहे, कोरलेली आहे. म्हणजेच हे बघा जाती तर इतकी मोठी मोठी होती. 4-4 बायका लागतील आत्ताच्या ते जातं फिरवायला, मला असं वाटतं. राजा दिनकर केळकर यांनी अथक परिश्रम करून या 20,000 दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू जमा करून जणू काय राष्ट्राची संपत्ती राष्ट्रालाच अर्पण करण्याच्या या उदात्त भावनेने महाराष्ट्र शासनाला भेट दिली. संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे उद्दिष्ट केवळ डॉक्टर राजा केळकरांचा संग्रह जतन करून ठेवणे एवढाच नव्हता, तर नवीन प्रकल्पांद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून संग्रहालयाच्या जतन कार्यात व सादरीकरणात आधुनिकता आणणे आणि हे करीत असतानाच संग्रहालयाची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे हे सुद्धा होते. या सगळ्या दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तू समोरून पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. पुढे आहे राजा दिनकर केळकर यांचे स्मारक.
ज्यांच्यामुळेच आपल्याला ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. तर तुम्हीसुद्धा या सगळ्या ऐतिहासिक वस्तूंचा अनुभव घ्यायला इथे नक्कीच एकदा भेट द्या. आणि तिथे गेलाच तर कोणत्याही वस्तूला काहीही होता कामा नये याची काळजी नक्कीच घ्या. डॉक्टर राजा दिनकर केळकर यांच्या संग्रहाला आपल्यामुळे काही इजा होता कामा नये याची आपण दक्षता घेऊ. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.